सर पाण्याची टंचाई यापूर्वी कधीही नव्हती. स्वतः मी जसं सरपंच झालं सर, पाण्याच्या टाक्या बसवल्यात गावामध्ये, 18 पाण्याच्या टाक्या आहेत. आमचे जे सेवक आहेत ते लावून असतात रात्रीला. स्वतः मेंबर लोकांनी रात्रीला जाऊन पाणी म्हणजे मोटर सुरू करून पाणी दिलेलं आहे सर. लोकांना पाण्याची अडचण निर्माणच होऊ दिलेली नाही. आणि आताचा जे विषय आहे पाणी टंचाई जे म्हणालेत ते मुळात तो विषयच नाही आहे. मुळात विषय आहे पाणंद रस्त्याचा. त्यांना आम्ही सांगितलं की पाणंद करायला काही अडचण नाही, वरून बजेट नाही आणि कोणी घ्यायला पण काम तयार नाही. जेव्हा ते सुरू होईल तेव्हा आम्ही सुरुवातीला तिथलंच नारळ फोडणार आहोत. विषय सर पाणंद रस्त्याचाच आहे, त्यांनी पाण्यावर नेला. तुम्ही असं पांढरा रस्ता म्हणता, आता ते घोषणा देतात की बा पाणी द्या पाणी द्या. आता पांढरा रस्त्याचं नाव काढायला पाहिजे ना, त्या लोकांनी काढण्यात आले. बरं एक नाही, 2-3 नाही, हजारो लोक नागरिक आहेत तुमच्या गावातले भरपूर. हो ना सर. आता कसं आहे, एक तर माझं एज कमी आहे, एक मेन, आणि त्यातल्या त्यात कसं आहे सर, आता इलेक्शन लागणार आहेत. एक इलेक्शन लागणार असल्यामुळे सर ते ओपन महिलेला आरक्षण सुटले सर. विशेष फॉर्म कोणी भरू शकते आणि माझ्याकडे येईल असं एकही काम मी आतापर्यंत केलेलं नाही सर. त्यामुळे साहजिक असू शकते जे गावातले प्रस्थापित अगोदरचे जे राजकारणी आहेत त्यांचं कटकारस्थान असू शकते.